पीक विमा खरीप हंगाम 2025 बाबतच्या रोजच्या रोज नवीन येणाऱ्या आणि जिल्ह्यानुसारच्या अपडेट आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। यामध्ये पीक विमा संदर्भातील अजून एक महत्त्वाची अपडेट असणार आहे, ज्या अपडेटनुसार 12 कोटी रुपये मंजूर झाले असून यामध्ये 15,305 शेतकरी पात्र ठरले आहेत। कोणत्या पिकासाठी किती रुपये रक्कम मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे, तुमच्या जिल्ह्यासाठी तुमच्या महसूल मंडळासाठीच्या मीटिंग कधी होणार आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी आक्षेप होते त्या आक्षेपांवर सुनावणी झाली का नाही, असे विविध प्रश्न शेतकरी मित्रांचे या निमित्ताने उपस्थित आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या पीक विमा कर्जमाफी योजनांबाबतच्या सर्व महत्त्वाचे अपडेट शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो। तर हा जो जिल्हा असणार आहे, हा जिल्हा आहे वर्धा जिल्हा आणि वर्धा जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी पीक विमा अंतर्गत रक्कम आता मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। वर्धा जिल्ह्यातील या ठिकाणी पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन व इतर पिकासाठी जिल्ह्यातील 62,664 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा नोंदणी केली होती। या नोंदणी केलेल्यापैकी सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या 15,305 शेतकऱ्यांना 12 कोटी 14 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। लक्षात घ्या, वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं की मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई असेल किंवा पीक विमा रक्कम मिळणे अपेक्षित होते, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये अनेक कॅल्क्युलेशन प्रक्रिया राहिल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाहिजे असा निधी मिळाला नव्हता। परंतु आता वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकासाठी जवळपास 15,305 शेतकऱ्यांना 12 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। यामध्ये बघा, जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस पिकाकरिता 29,782, तूर पिकाकरिता 8,553, सोयाबीन पिकाकरिता 24,182, त्यासोबत इतर पिकाकरिता 167 असे 62,664 शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणी केली होती। त्यातील 55 महसूल मंडळांपैकी 37 महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते आणि यासाठी अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 15,305 शेतकऱ्यांना 12 कोटी 14 लाखाचा फक्त सोयाबीनचा पीक विमा आता मंजूर झालेला आहे। आर्वी तालुक्यातील 6 महसूल मंडळातील 1434 शेतकरी, आष्टी तालुक्यातील 1 महसूल मंडळातील 310 शेतकरी, देवळी तालुक्यामधील 5 महसूल मंडळापैकी 3585 शेतकरी, हिंगणघाट तालुक्यामध्ये 7 महसूल मंडळात 2908 शेतकरी, समुद्रपूर तालुक्यामधील 7 महसूल मंडळ अशा ठिकाणी वर्धा जिल्ह्याकरिता या ठिकाणी पीक विमा अंतर्गत मंजूर रक्कम 12 कोटी 14 लाख सोयाबीन पिकासाठी झालेली आहे। इतर पिकांतर्गत कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू आहेत आणि त्या शेतकऱ्यांना देखील लवकरच लाभ मिळणार आहे। आता यवतमाळ असेल, यवतमाळ जिल्ह्यासंदर्भात 13 तारखेला मीटिंग होतील किंवा इतर जे आपले आहेत बीड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, जिथे जास्तीत जास्त विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले होते त्या ठिकाणी देखील तक्रार निवारण समिती संदर्भातील मीटिंग देखील येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे आणि तिथल्या देखील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल। कारण लक्षात घ्या, शेतकरी प्रचंड कोलमडला आहे, शेतकऱ्यांवर मोठी संकट आहेत। मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, या वर्षी देखील अल निनोचा फटका सांगितला आहे आणि अशा सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा अंतर्गत रक्कम मिळण्यासाठी मोठी आशा किंवा अपेक्षा आहे आणि हीच आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी या पीक विमा अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा अशी देखील विनंती राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। आता पुढील जिल्ह्या संदर्भात असेल किंवा पुढील महसूल मंडळांबाबत देखील अपडेट आपण रोजची रोज जाणून घेत आहोत। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची, तुमच्या महसूल मंडळाची परिस्थिती तुम्हाला पाहायची असल्यास आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्या पीक विमा कॅल्क्युलेशन बाबतचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।